एकदा बनवली की 2 वर्ष आरामात टिकते. तोंडाला चव आणणारी आणि पावसाळ्यात खिचडी किंवा वरण भातासोबत आपण आवडीने खाऊ शकतो अशी ही दही मिरची. तर आज आपण ही पूर्ण रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी आपल्याला थोडी कमी तिखटाची म्हणजेच पोपटी रंगाची मिरची येथे निवडायची आहे. तर मी येथे 1/2 किलो ही मिरची घेतलेली आहे आणि त्याची आपण दही मिरची करणार आहोत. तर मिरच्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्या कापडाने पूर्णपणे पुसून कोरड्या करायच्या आहेत. तर यात पाण्याचा एक थेंबही राहता कामा नये, नाहीतर आपल्या ज्या मिरच्या आहेत दही मिरच्या केल्यानंतर त्या 1-2 वर्षे टिकणार नाहीत आणि खराब होतील. तर आता मी मिरची तुम्हाला कापून दाखवत आहे. तर मिरची आपल्याला ही लांब आणि उभी चिरून घ्यायची आहे. तर अशी चीर द्यायची की आपण नंतर जो दही मसाला भरणार आहोत तो आतपर्यंत व्यवस्थित जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला लांब आणि उभ्या या सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी एक एक करून या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत. आता या सर्व मिरच्या कापून झाल्यानंतर यात 2 चमचे आपण येथे मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ येथे टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर येथे आता आपल्याला अर्धा तास या मिरच्या आहेत त्या झाकून ठेवायच्या आहेत. आता मिरच्या झाकून ठेवलेल्या आहेत. मिरच्यांना अर्धा तास होईपर्यंत आपण यात लागणारा मसाला बनवून घेऊयात. तर यासाठी 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे आणि 1/2 टीस्पून मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर हे सर्व आपल्याला मंद गॅसवर फक्त 30 ते 35 सेकंद भाजून घ्यायचे आहे, म्हणजे परतून घ्यायचे आहे. त्यातील जो ओलसरपणा आहे, मॉइश्चरपणा तो सर्व निघून जाईल आणि कच्चा वाससुद्धा लागणार नाही. तर हे जास्त भाजायचे नाही, नाहीतर कडू होतील. थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि हाच मसाला आपल्याला नंतर मिरचीत वापरायचा आहे. तर येथे आता आपण हा जो मसाला आहे तो बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता आपण येथे 1/2 किलो मिरचीसाठी 1/2 किलो ही दही घेतलेली आहे. तर त्यातून मी फक्त बिरजणासाठी येथे 2 चमचे बाजूला काढून ठेवलेले आहे आणि ही पूर्ण दही यासाठी आपण वापरणार आहोत. तर या दहीमध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकला आणि तसेच यात पुन्हा 2 चमचे आपल्याला येथे मीठ ॲड करायचे आहे. तर यामुळे आपले जो मिरचीचा तिखटपणा आहे तो कमी होईल आणि मिरची मिठामुळे छान अशी खारसट लागेल, म्हणून आपण पुन्हा यात मीठ ॲड केलेले आहे. तर हे चांगले आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण मिठात मुरवून ठेवलेल्या मिरच्या घेऊयात. तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपण तयार केलेल्या दही मसाल्यात या सर्व मिरच्या आपण एक एक करून असे या सर्व टाकून घेणार आहोत. तर या चमचाने आपल्याला हळूवारपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक मिरचीला दही मसाला लागला गेला पाहिजे. दही मिरचीमध्ये आपण मेथीचे दाणे का टाकले असावेत असा बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल. तर मेथी का टाकली, तर याची मुख्य 3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मेथीमुळे आपल्याला फायबर मिळतं आणि त्यामुळे पचन चांगलं होतं. आणि तसेच दुसरे कारण म्हणजे शुगरवाल्यांसाठी ही मेथी खूप चांगली असते. मेथी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे मेथीमध्ये आयर्न असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यात येणारा थकवा, अशक्तपणा आपल्याला हा जाणवत नाही. आणि म्हणूनच आपल्या आजी पणजी पण या तिखटाच्या पदार्थांमध्ये मेथी आवर्जून टाकायच्या. म्हणूनच मी सुद्धा यात मेथी वापरलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही मेथी आवर्जून टाका. येथे आता आपण या मिरच्या ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि या रात्रभर तशाच ठेवणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी आपण बघूयात. आपण रात्रभर या मिरच्या दह्यात मुरवण्यासाठी ठेवलेल्या होत्या. तर बघा, मस्तपैकी या मिरच्या दह्यात छानपैकी अशा मुरलेल्या आहेत आणि या सर्व मिरच्या आपल्याला आता वाळवायच्या आहेत. तर त्यासाठी येथे एक चाळणी घ्या किंवा कागदावर तुम्ही पसरवून घेऊ शकतात. मी येथे चाळणीतच या सर्व मिरच्या आहेत ते एक एक करून मोकळी अशा या पसरवून घेत आहेत. मिरच्या एकमेकींना चिटकता कामा नये. मी 2 चाळणींमध्ये या सर्व ज्या मिरच्या आहेत त्या पसरवून घेतलेल्या आहेत आणि या चाळणी
उन्हात आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या गॅलरीत ऊन येत असेल तर तिथे ठेवा, पण माझ्या घरात ऊन येत नाही म्हणून मी हे टेरेसवर आलेले आहे आणि या सर्व ज्या मिरच्या आहेत त्या उन्हात आपण वाळवून घेणार आहोत. आता संध्याकाळ झाली बघा, मिरच्या बऱ्यापैकी आपल्या वाळलेल्या आहेत, पण अजून आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हात ठेवायच्या आहेत. अशा सलग आपण 3 ते 4 दिवस कडक उन्हात मिरच्या वाळवून घेतल्या की त्या छानपैकी कुरकुरीत होतात आणि वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात. उन्हात मिरच्या वाळवून घ्यायच्या आणि बघा आज 4था दिवस आहे, तर मिरच्या छानपैकी अशा वाळलेल्या आहेत आणि आता आपण या हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता मी तुम्हाला या ज्या मिरच्या आहेत त्या कशा खायच्या ते दाखवते. तर कढईत येथे तेल गरम केलेलं आहे मी आणि तेल चांगलं तापलं की त्यात या वाळलेल्या आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. तर लक्षात ठेवा, फक्त 30 ते 35 सेकंदच आपल्याला या मिरच्या तळायच्या आहेत आणि लगेच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत. आणि जास्त वेळ ठेवल्या तर मिरच्या जळतात आणि कडू होतात. तर बघा किती सुंदर अशा या मिरच्या तळून झालेल्या आहेत आणि हाताने जर मोडली तर कडकड असा आवाज येतोय आणि एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. तर चव एकदम मस्त लागते, तिखट, आंबट आणि थोडीशी खारट. पावसाळ्यात वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला तर एकदम भारी लागतात आणि या मिरच्या आपण हवाबंद डब्यात 1 ते 2 वर्ष टिकवून ठेवू शकतो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच येणारे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. आणि आता भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.